हॅलो फ्रेंड्स, नमस्ते सर्वांना. तर आज बनवणार आहे मी चिंबोरीचं कालवण. ॲक्च्युली ह्या चिंबोऱ्या कालच आणलेल्या होत्या आणि आणता त्या मेलेल्या होत्या, म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवलेल्या होत्या, कारण त्याचं कालवण आज बनवायचं होतं. तर इथे आता ह्या मी टबामध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि छान अशा धुवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग साफ करून घेणार आहे. तर ह्याच्यामध्ये ही एकच मोठी चिंबोरी होती, बाकीच्या छोट्या छोट्या होत्या. तर इथे छान अशा धुवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी ह्याच्या नांग्या आणि कवच काढून घेणार आहे. तर इथे मोठ्या चिंबोरीचं कवच मी काढून घेतलेलं आहे आणि बाकीच्या पण छोट्या छोट्या चिंबोऱ्या होत्या त्याचे कवच काढून घेतलेले आहेत आणि अशा करून सगळ्या साफ करून झालेल्या आहेत. आणि आता ह्याच्या नांग्या सुद्धा काढून घेतलेल्या आहेत मी. आणि त्या नांग्या ज्या आहेत ना, त्या मिक्सरला फिरवून घ्यायच्या आहेत आणि त्याचा अर्क गाळणीमधून अलग करून घ्यायचा आहे आणि तो ग्रेव्हीसाठी खूप छान लागतो आहे. तर तो ग्रेव्हीमध्ये टाकायचा आहे. ग्रेव्हीला खूप छान टेस्ट येते मग. तर इथे आता हे साफ करून झाल्यानंतर मी इथे वाटण्याची तयारी केलेली आहे. त्याच्यामध्ये मिरची, कोथिंबीर आणि लसूण आणि खोबरं भाजून टाकलेलं आहे आणि ह्या नांग्यासुद्धा आता मी फिरवून घेते. त्याच्यानंतर इथे मी 2 पळ्या तेल टाकलेलं आहे आणि आता लसणाची फोडणी देणार आहे. तर इथे तेलामध्ये लसूण टाकून घेतला, त्याच्यानंतर घरगुती मसाला टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मी हळद टाकून घेतलेली आहे आणि यामध्ये साफ केलेल्या चिंबोऱ्या टाकून घेतल्यात आणि छान असं आता परतून घेणार आहे. तर हे 1 मिनिटभर परतून घेतल्यानंतर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी हा नांग्यांचा जो अर्क काढलेला होता तो टाकून घेतला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये वाटण टाकून घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ह्याच्या मी आता चिंचेचा कोळसुद्धा टाकून घेते आहे आणि 5 ते 10 मिनिटं मस्त असं शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे किती छान असं चिंबोरीचं कालवण तयार झालेलं आहे.